ज्यांच्या पवित्र स्मृतीने आजही मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते, छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करा. पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होते आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे वंदन करताना त्यांचे शौर्य, आत्मविश्वास आणि रक्षणकर्ता म्हणून ओळख अधोरेखित होते. खरोखर आपण सर्वजण भाग्यवान आहोत की या सोहळ्याचे साक्षीदार. आता न भूतो न भविष्यती, पुढे कधी होईल माहित नाही, मागे कधी झाला होता माहित नाही, पण या सोहळ्याला मात्र आपण या ठिकाणी उपस्थित राहून हा सोहळा आपल्या नजरेनं पाहतोय. याची देवी, याची डोळा, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण आहोत असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. छत्रपती शिवरायांचा पुतळा म्हणजे केवळ धातूची मूर्ती नव्हे, तर तो शौर्याचा जाज्वल्य ज्वाला आहे. अशा या महान राजाच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार बनलेले आहोत. हा पुतळा केवळ एक कलाकृती नसून तो महाराष्ट्राच्या इतिहासातील एका महान पर्वाची आठवण करून देणारा प्रेरणास्त्रोत आहे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी त्यांच्या शुभस्ते या पुतळ्याचे अनावरण संपन्न झालेले आहे. त्यांचे स्वागत या ठिकाणी संपन्न होईल. मी आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री बालाजी विनायकराव भोसले यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेबांचा सत्कार करावा. ज्यांच्या संकल्पनेतून हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम या ठिकाणी साकारतो आहे. माननीय श्री बालाजी विनायकराव भोसले यांना विनंती करते की त्यांनी थोडं शांत बसा, शांत राहा. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, शांत राहा. हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा. राजघराण्याची शान आणि लोकमानसांचा विश्वास असलेले शिवेंद्रसिंहराजे साहेब हे सामाजिक बांधिलकी, जनहितकारक कार्य आणि प्रगतिशील विचारसरणीचे प्रतीक आहे. परंपरेचे वैभव आणि आधुनिकतेचा संगम म्हणजे माननीय नामदार शिवेंद्रसिंहराजे साहेब. जनतेच्या हितासाठी सतत जागरूक राहणारे, छत्रपतीच्या वंशाचा गौरव वाढवणारे माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंहराजे साहेब यांचा सत्कार श्री बालाजी भोसले साहेब यांच्या हस्ते संपन्न होतो आहे. छत्रपतींचा पुतळा व्हावा ही तर वडीलधाऱ्यांची इच्छा आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं काम या तालुक्याचे आमदार संजयजी बनसोडे साहेब आणि यानंतर सत्कार होतोय महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा सत्कार. या नगरीचे प्रथम नागरिक सरपंच विजयकुमारजी आंबेकर यांना विनंती करतो त्यांनी साहेबांचा यथोचित सत्कार करावा. माननीय नामदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब एक खेळाडू ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात एक सहकार मंत्री म्हणून अतिशय अलौकिक असा प्रवास करणारे माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब एक दमदार, रुबाबदार आणि देखण व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांच्या घरातील अगदी आपला माणूस वाटावा असे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब. यानंतर पुढील सत्कार करण्यासाठी मी श्री संतोषराव भोसले साहेबांना विनंती करते. हा अतिशय भव्य आणि दिव्य देखणा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून साकार होतो आहे असे आमच्या तुमच्या घरातील सर्वांचे लाडके भाऊ अर्थातच महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय आमदार श्री संजयजी बनसोडे साहेब
यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री संतोषराव भोसले यांना विनंती करते. माननीय संजय भाऊ बनसोडे साहेब, उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये करोडो रुपयांचा निधी आणून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात भागीदार बनलेले, सर्वसामान्यांना आपला भाऊ वाटावा तसेच पायाला भिंगरी मांडून मागील 5 वर्षामध्येच उदगीर व जळकोट मतदारसंघाचा कायापालट करणारे माननीय संजय भाऊ बनसोडे